हाय फ्रेंड्स, आज आहे संडे, तारीख 2 मार्च. स्पेशल असं काही नाही आहे किंवा थोडंफार म्हणावं पण लागेल की माझ्यासाठी थोडंफार स्पेशलच आहे. का आता एक आमची पिल्लू बघा. टक्या या उठ. स्पेशल असं की गेली 8-10 दिवस झाले, गेल्या शुक्रवारी पहाटे आशिष निघाले होते गावी जाण्यासाठी, थोडं त्यांचं काम होतं म्हणून. तर मग आजचा संडे, शुक्रवार 8 दिवस आणि वरचे हे 2 दिवस, म्हणजे 9-10 दिवस झाले आशिष गावी गेलेले. आणि काही अडचणी आलत्या, जसं की त्या आल्यानंतर बघू, सांगितलं तर सांगतीलच ते नक्की त्यांच्या तोंडाने की काय काय अडचणी आलत्या. त्यामुळे एवढा लेट झाला खरं त्यांना, नाही तर ते रविवारी रात्री किंवा सोमवारपर्यंत नक्कीच येणार होते, पण कंटिन्यू खूप उशीर झाला त्यांना, चांगलंच 8-10 दिवस उशीर झाला आशिषला घ्यायला. हे माझं क्षण कसलं एक शर्टेले टकले केले आम्ही आमच्या टाकल्याचं. गरमी व्हायला लागली त्यामुळे मग खूप तिला घाम येत होता केसांमध्ये, म्हणून मग म्हटलं टकलंच करावं आता उन्हाळा आहे तोपर्यंत. तर मग आज संडे 2 मार्च ते घरी येत आहेत. जास्त काय नाही, मी एक्सायटेड ह्याच्यासाठी की माझ्या लग्नानंतर किंवा अख्ख्या 4 वर्ष झाले, थांब की पिल्लू बाळा, थांब 1 मिनिट, अख्ख्या 4 वर्षात आशिष पहिल्यांदा एवढे 9 ते 10 दिवस किंवा एक 8-10 दिवस मला सोडून राहिलेले आहेत, किंवा पहिल्यांदा असं झाले की ते एवढं 10-10 दिवस तिकडे गावी राहिलेत किंवा काही कारणांमुळे अडकलेत म्हणावं लागेल मला. तर निघालेत सकाळी, गाडी थोडा त्रास देते त्यामुळे मग थोडं स्लो येणार आहे किंवा यायला त्यांना संध्याकाळ होईल. सकाळी म्हणण्यापेक्षा एक 10-11 वाजता निघालेत. 5-6 तासाचा रोड आहे पुणे ते माझं सासर, त्यामुळे मग यूजपर्यंत त्यांना संध्याकाळ होईलच. 1 मिनटं. तर मग आशिषला यूजपर्यंत संध्याकाळ होईलच. आत्ता सकाळी किंवा मी दुपारचा 1 वाजलाय, मी व्लॉगच 1 वाजता चालू केला आहे. आंघोळी सगळं आवरून झाल्यानंतर थोडा आराम केला, त्यानंतर मग मी ब्लॉगला स्टार्टिंग केली आहे. तेच आशिष परत येत आहेत 8-10 दिवसानंतर, त्यामुळं जास्त एक्सायटेड आहे. आणि खरंच अख्ख्या 4 वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे. एकदा झालं की आम्ही दोघं लांब होतो, ते म्हणजे असं की माझ्या डिलेवरीमुळे मी हॉस्पिटलमध्ये होते आणि पण तेही सकाळ संध्याकाळ येऊन भेटून जायचे, त्यामुळे एवढं काही जाणवलं नव्हतं. पण पहिल्यांदा 9-10 दिवस मला सोडून किंवा घर सोडून ते एवढ्या लांब आहेत माझ्या लग्नानंतर. आधी राहिले असतील तर मला माहिती नाही, पण जेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे किंवा मी ह्या घरात आली तेव्हापासून 8-10 दिवस कंटिन्यू आम्हाला पुण्यात सोडून ते तिकडे आहेत. टकलूसाठी आमच्या टकलूचे नवीन ब्लॉग आम्हाला टाकायचेत लवकर, पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाही. का नाही गं पिल्लू? सबस्क्राईब करता आपल्या चॅनलला? नाही करत ना? सबस्क्राईब करा नक्की आमच्या चॅनलला आणि सपोर्ट द्या, म्हणजे आम्हाला छान ब्लॉग टाकता येईल. कामं तर मी सगळी डन केलेली आहेत. घर सगळं क्लीन आहे. हे कपाट माझं इग्नोर करा, त्याचं थोडंसं काम निघालंय, त्याचं दरवाजा तुटलाय, त्यामुळं आमचा टकलू रामा हाय कल हाय. ए टकलू, ए पिल्लू, कॅमेरा तिच्याकडे घेतला की लगेच इग्नोर करते. तिथं ते खेळणी पडलेलीच असतात. कामं सगळी झाली आहे. एकदा शिवाजी महाराजांचं दर्शन सुद्धा करून घ्या. टीव्ही ही रांगोळी पण एकदा बघून घ्या. वेलकम होम, खूप दिवसानंतर घरी येत आहे, त्यामुळे छोटीशी पण जमेल तशी रांगोळी काढलेली आहे. पडली असती टाकल्या रांगोळीवर. खूप एक्सायटेड आहे, ते खूप दिवसातून घरी येत आहेत म्हणून. तर बघू कसं होतंय, काय होतंय, काय काय करते मी त्यांच्या वेलकमसाठी किंवा ते घरी येणार आहेत म्हणून. स्वयंपाक काय सिम्पलच, काही ना काय भाजी चपाती वगैरे असा राहील, पण त्यांच्यासाठी मला काहीतरी स्पेशल करायचं आहे. तर मग काय स्पेशल करते काय नाही ते मलाही माहिती नाही. जसजसा वेळ जाईल तसं मग मी काय ना काय प्लॅन करेल. पण हा थोडंफार आहे डोक्यात. आणि यो बाया, थोडंफार आहे डोक्यात, थोडंफार बघू. त्या गोष्टी मला खाली मिळण्यावर आहेत की मला त्या गोष्टी मिळतील का नाही मिळणार, त्याच्यानंतर ठरवू की जो प्लॅन आहे तो सक्सेस होणार आहे का, त्या प्लॅनमध्ये काही बदल होतील. पण छोटं का होईना, पण त्यांचं छानसं स्वागत मला करायचं आहे. आणि हे त्यांना माहिती नाही आहे की मी आजचा ब्लॉग घेते म्हणून. हा ब्लॉगसुद्धा त्यांच्यासाठी एक सरप्राईज राहणार आहे. टाकल्याचं आवरून झाले सगळंच्या सगळं. पीठ मळून ठेवले. थोडीफार तयारी संध्याकाळचे 6-6:30 झालेत. भात, इथं भाजी,
भाज्यांचं भिजवून ठेवलं. माझी टकली तयार आहे. घर पण सगळं चकाचक करून ठेवले. बाबा येणार बाबा. हां सो मी त्यांना कॉल केलता 1 मिनटं. ते मला म्हटलेत की एक 15-20 मिनटं लागतील, तोपर्यंत आपण आपली तयारी करून घेऊ. काय माहिती पण एक वेगळा आनंद होतोय मला, एक वेगळी एक्साइटमेंट आलेली माझी झालेली आहे की एक 8-10 दिवसानंतर घरी येत आहेत. त्यामुळे खूपच एक्सायटेड मी जसं की मगाशी पण बोलली, असं खूप कमी झालं आहे की ते एवढ्या दिवस कुठं बाहेर जाऊन राहिलेत किंवा गावी राहिलेत. बाहेर तर नाही म्हणता येणार, गावी गेलते. पण बघू, हे बघा त्यांचं ताटसुद्धा मी तयार केलेलं आहे छानसा. गावी गेलते पण मला असं वाटत होतं की किती दिवस झालं कुठं गेले तर कुठं नाही. का तर माझ्या लग्नानंतर मला कधीच त्यांनी असं एकटं सोडलेलं नाही आहे. एवढ्या 10-10 दिवस किंवा 8-8 दिवस तर कधीच नाही. फर्स्ट टाईम असं झाले की मी इथं आणि ते तिकडं. त्यामुळं एक वेगळी एक्साइटमेंट आहे माझी. मी वंशूला पण तयार केले. स्वयंपाकाची निम्म्याच्या वरती तयारी झाली आहे. आल्यानंतर पटकन गरम गरम भजी काढायची आणि त्यांच्यासाठी छान चपात्या लाटून गरम गरम करून द्यायच्या. इथं आरतीचं ताटसुद्धा तयार करून ठेवले मी. आता इथं ताट तयार आहे. माझी वंशू पण कसली भाजी तयार आहे. हॅलो, मला एवढीच भेटली. ह्याच फुलांनी त्यांचं स्वागत करायचं. फुलं नव्हती माझ्याकडे. बघू आता आल्यावर रिॲक्शन काय देता. आलेत बरं का, खाली टेम्पोचा आवाज येतोय. आलेत, कॅडबऱ्या दिसतच असते. गाडीचा आवाज येतोय खाली. या हो काय आणलं सरप्राईजचं सगळं चौपाट्या केलं. डायरेक्ट घरात घुसलेत. पडलं म्हणशील बघ. तुझी पोरगी आता वरती चढायला शिकतीये. बाबांना आता खाऊ दे की टाकल्या. बाबा आले. बाहेर या की. आमच्या सरप्राईजचा सगळा चौपाट्या करून टाकलाय. हे घ्या तुमचं सरप्राईज तुम्हाला. या जेवढं आलं असेल तेवढं आलं असेल. वाढत फॅन जरा गरम पण मंदर जातं फॅनला. हे बघा
घ्यावं किती दिवसातून भेटताय पोरीला? किती झालं? 2 चिल्या? 9-10 दिवस झाले. टगलू आता प्रेम होतो चालले. 9-10 दिवस लांब राहिले तेव्हा नाही आठवली लेक. हा, तुला. हा? हा? बाबा खाऊ घाल, बाबांना दे. नाही, आधी एक खावं, पुढचे नंतर खावं. काय आणले आमच्यासाठी? लस्सी 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 आणली. लस्सी तुम्हाला नाही आणली? हा, अजून आणली. काय आणली? बॅरल को बोलची पडची ना? येतं इथूनच नेलताय आणि तेच मला परत देताय का? आहे काहीतरी. दूध आणले दूध. बडा जे पेढे एवढू शेपोरीचा खाऊ एवढा मोठा बोलचं काय? हे ठीक आहे, तू त्यातलं एक पण खाल्लं नाही. एक पण खायला नाही. आ मला हा, म्वा. जमू ना. 8-9 दिवसानंतर पोरीला खाऊ घालताय. हा, उंचू. खुश झाली हो पोरगी. म्हणजे इकलं बघ, इकलं बघा. दीदी बाबांकडे बघा. खुश झाली. ते आले त्याच्यानंतर आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्या. गावात काय चालले काय नाही वगैरे वगैरे, त्यांचा प्रवास कसा झाला सगळ्या चर्चा झाल्या किंवा सगळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर थोडंफार खाल्लं पिल्लं. जेवायला जोई स्वयंपाक केला. काही त्याच्यानंतरचं शूट मला घ्यायला नाही जमलं, पण स्वयंपाक वगैरे तयार करून जेवणं वगैरे करून मी त्याच्यानंतर त्यांची आरती वगैरे पण ओवाळी होती. तो शूटसुद्धा माझ्याकडून घेता आला नाही किंवा मला ते शूट करता आलं नाही. पण मी त्यांचं ऑप्शन वगैरे सुद्धा केलं का 9-10 दिवसानंतर ते घरी आलते आणि एक वेगळीच एक्साइटमेंट होती जसं मी बोलले तसं. त्यामुळं मग मी त्यांचं छानसं स्वागत पण केलं, त्यांचं ऑप्शन वगैरे पण केलं आणि 9-10 दिवसानंतर घरी आलते. त्यामुळं अशी तशी मी त्यांची नजर काढतच असते दोघांची पण त्या दिवशीसुद्धा मी परत एकदा त्या दोघांची नजर काढली आणि जेवण वगैरे करून फुल एन्जॉय करत रात्री 9-10 वाजता झोपलो. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंग झाली. पण तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.